सगळा स्वयंपाक जो आहे तो रेडी आहे आणि या 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 नवरदेव यावे यावे नवरदेव. हॅलो गुड मॉर्निंग नमस्कार, वेलकम बॅक टू माय चॅनल पल्लवी इंगळकर ब्लॉग. तर नवीन कोणी असाल तर सर्वात आधी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करून द्या आणि व्हिडिओ शॉर्टमध्ये एन्जॉय करा आणि बेल आयकॉनवर क्लिक करायला विसरू नका, जेणेकरून तुम्हाला व्हिडिओ सगळ्यात पहिले बघायला मिळणार. तर चला मग आता माझे कामं मी सकाळचे करून घेतले, कारण की आज भरपूर कामं होते. तर आंघोळीच्या आधी छान गहू वगैरे चाळून घ्यायचे होते, म्हणून मग मी काही काम करून घेतलं आणि म्हटलं तर चला आपण आजच्या ब्लॉगला स्टार्ट करूया. तर झालेले आहे सगळे कामं आणि मला लागलेली आहे जोरात भूक. आज शानूने देवपूजा केलेली आहे. आजची पूजा शानूच्या हाताने, कारण की वेळ होत होता मला. मी म्हटलं वेळेच्या आधी पूजा करून घे, 12 वाजताच्या आधी पूजा झालेली चांगली वाटतं. तर तिला म्हटलं पूजा करून घे. आता ती व्यवस्थित पूजा करून घेते. तर आता करते मी जेवण आणि आजच्या जेवणात एकदम साधं सिंपल, फक्त पोळ्या आणि कालची टेंडोळ्याची भाजी होती. पोळ्या टाकलेल्या आहे आणि छान अशी आंब्या कांद्याची चटणी केलेली आहे. ते तर माझी ऑल टाईम फेवरेट आहे. आजचा सकाळचा स्वयंपाक बस एवढाच आहे, कारण की संध्याकाळी भरपूर काही राहणार आहे. कारण आज करणार आहे नरेशला टाटवाटी. आमच्याकडे टाटवाटीच म्हणलं जाते, जे केळवण असते ना त्याला टाटवाटीच म्हणलं जाते आमच्याकडे, तर मी पण टाटवाटीच म्हणणार. तर आज आहे करायला वेळ आहे अजून. तर नरेशला आहे आज ताटवाटी, तर त्याच्यामुळे संध्याकाळच्या जेवणात भरपूर काही राहणार म्हटलं, म्हणून आता साधं सिंपलच केलेलं आहे. आंब्या कांद्याची चटणी जी आहे ती मी ऑलरेडी करून ठेवलेली आहे आणि हे बघा अशी पोळीवर करून ठेवलेली आहे. एक नंबर लागते अशी पोळी जी मुरलेली आहे ना, एक नंबर लागते. तर चला आता मंडळी जेवण करून घेते मी. आणि कालचा जो आपला पसारा आहे ते पण व्हायचा आहे, तर हे नंतर करणार. मी पहिले जेवण करते, कारण लागलेली आहे जोरात भूक. चलो चलो भाजी घेते. सॉरी बेटा, भाजी आणते यार. हे बघा मस्त चटणी. आता मी जेवण करून राहिले आणि हे काय म्हणते मला, हे चटणी संपल्यानंतर हे जे पोळी आहे हे मला देशील म्हणून. त्या पोळीसाठी मी म्हणजे किती हे करत असते एवढी मेहनत करायला लागते. पहिले चटणी करायला लागते, मग पोळीवर ठेवायला लागते, मग थोडीशी देऊन देईन म्हणा मी तुम्हाला, थोडीफार तुला. तुला पण हे अशी पोळी कोणाकोणाला आवडते कमेंट्स बॉक्समध्ये नक्कीच सांगा. जेवण झालं, एक नंबर असं जेवण झालं आणि त्यानंतर मग मी लगेच आली माझीवाली कामं करायसाठी. काल रात्री जे भाजीचं वगैरे धुवून ठेवलेलं होतं तर ते उचलवाचल करून घेतलं आणि मग मला करायचा होता एवढा मोठा स्वयंपाक. तर मला आणि त्यातही गहू निवडणं वगैरे आजच आलं, त्यामुळे मग थोडासाही आराम न करता मी माझ्या कामांना लागून गेली. आणि इथे आंबे आणलेले होते यांनी, तर ते आंबे पाण्यात टाकून ठेवून दिले आणि त्यानंतर लगेच गहू निवडायला घेतले. यांनी काल आंबे 120 रुपये किलो आहे, 120 ना. आणि यांनी वर्धेवरून काल आणले आंबे 68 रुपये किलो. 68 रुपये किलो आणले. आता शानूची शाळा 10 वाजेपर्यंतच असते, त्यामुळे शानू, मी जे कोणचं काम करत असली ना तिथे शानू येऊन बसते आणि मला करायचं आहे म्हणते, कोणचंही काम करत असली तरी पण. तर इथे मी आता गहू निवडायला घेतले, तिथे पण आली ती. आणि मुलींचं असते ना की मम्मी मी तुला हे करू, आईच्या अवताभोवता असते मुली, तर तिचं तसंच काही चालू आहे. आता मी हे करते, मी ते करते, मी भांडेसुद्धा घासते अशी म्हणते ती. पण मी तिला भांडे वगैरे सध्या घासू देत नाही, तर फक्त पूजा वगैरे असं काही करायचं असलं तर करू देते मी तिला. तर असं आहे. तिला खायचा होता आंबा, तर मग तिला आंबा वगैरे कट करून दिला आणि मग नंतर मी लगेच आंब्याचा रस करायसाठी घेतला. मी म्हटलं आंब्याच्या रसाला खूप जास्त वेळ होऊन जातो आणि मग वेळ झाला की मग बाकीच्या पण स्वयंपाकाला वेळ होऊन जाईल. तर मग मी आंबे वगैरे कट करून घेतले आणि त्याच्यानंतर मग साखरसुद्धा, पिठी साखर बारीक करून घेतली आणि आता पिठी साखर मिक्स करून आणि आंब्याचे काप जे आहे ते मिक्स करू असा आंब्याचा रस काढून घेत आहे. आणि होती यांना सुट्टी, तर यांनीसुद्धा आज माझी भरपूर मदत केली, कारण त्यांना माहिती आहे जर हे झालं तर जास्त जर कामं झाले तर मग नंतर तिचा हात वगैरे दुखतो, म्हणून त्यांनी मला भरपूर मदत केली. आंब्याचा रस करून झाला आणि लगेच आंब्याचा रस फ्रीजमध्ये ठेवून दिला. त्यानंतर मग मी इथे करत आहे भाजीची तयारी. तर भाजीसाठी थोडासा मसाला वगैरे काढून घेतलेला आहे आणि त्यानंतर तळण्यासाठी इकडे कढईसुद्धा ठेवली.
आणि हो, तुम्हाला महत्त्वाची गोष्ट सांगायचीच राहिली, की आज नरेशची तर ताटवाटी आहेच, पण स्नेहाताईंना सुद्धा जेवण करायला सांगितलं आहे. त्यांचे मेन म्हणजे त्यांच्या सासू-सासऱ्यांना, कारण की आम्ही तर एकत्र करतच राहतो, पण त्यांच्या सासू-सासऱ्यांना अजूनपर्यंत त्यांना आमच्या घरी जेवण करायला बोलवायची वेळ आलेली नव्हती. म्हणून मग त्यांना पण जेवण करायला सांगितलं. त्यांना नंतर कधी सांगितलं असतं किंवा मग आधी झालं असतं, पण आधी काही पॉसिबल झालं नाही. काही ना काही चालू होतं. त्या कधी गावाला होत्या नाही, कधी आम्ही नव्हतो. असं करता-करता ते राहून गेलं आणि आता अशी वेळ आलेली आहे, की स्नेहाताईंचं पण जाणं एकाच वेळी आलं आणि लग्नसुद्धा एकाच वेळी आलं. 30 तारखेचं लग्न आहे आणि 2 तारखेला स्नेहाताई इथून चाललेल्या आहेत. तर त्यामुळे आता हा कार्यक्रम जो आहे आमचा एकत्र करावा लागला, कारण की आता 2-3 दिवसापासून मी तिकडे राहणार आणि राहिलेलेच किती दिवस आहे, 2-3च दिवस आहे लग्नाला पण आणि त्यांना आहे 5-7 दिवस जायसाठी. तर मी त्याच्यातले काही दिवस जे आहे ते मी तिकडेच राहणार. मग त्यांना जेवायला कसं सांगणार, त्यामुळे मग आम्ही हा जो प्रोग्राम आहे हा एकत्रच करायचा ठरवला. तर असं आहे, आता भाजी करून घेते आणि भाजी विचार केला होता मी की मसाल्याचे वांगे करणार म्हणून, पण गोष्ट अशी की यांना मसाल्याचे वांगे आवडत नाही आणि मी नकोच म्हणत होते. तर मग आलू वांग्याची भाजी बनवली छानपैकी. तळण्यासाठी तिकडे कढईत तेल ठेवलेलं होतं गरम करायसाठी, पण मग म्हटलं आता पहिले भाजी फोडणी देऊन द्यावं. भाजी झाली म्हणजे एक टेन्शन चाललं जाते. मेन काय होतं, आंब्याचा रस आणि भाजी याच गोष्टीला वेळ लागते, बाकी सगळं पटापट होऊन जाते. तर स्नेहाताई म्हणत होत्या की मी तुम्हाला करू लागायला येईल म्हणून, पण मीच मग विचार केला की त्यांना आता म्हणजे आता आम्ही आतापर्यंत सगळे एकत्र करतच होतो, पण मला असं वाटत होतं की बा आता यावेळेस त्यांना ऐकत द्यावं. पण तरीसुद्धा त्यांना शानू गेली त्यांच्याकडे आणि शानूंनी सांगितलं असेल की माझी मम्मी स्वयंपाक वगैरे करत आहे म्हणून, तर त्या पटकन तयारी केली त्यांनी आणि लगेच आल्या त्या मला थोडीशी मदत करू लागायसाठी. तर मी म्हटलं त्यांना राहू द्या, असू द्या, तुम्हाला जेवण करायसाठी सांगितलं आणि तुमच्याकडूनच स्वयंपाक किंवा कामं थोडेफार करून घेणारही चांगलं नाही वाटत. म्हणलं राहू द्या म्हटलं स्नेहाताई, कारण की आपलं नेहमीच होतं ते वेगळं, आता कसं स्नेहाताई चाललेल्या आहे आता कायमच्या आपली देवळी सोडून, तर म्हणून मग आता राहू द्या म्हटलं त्यांना. तसं तर आम्ही येणं जाणं करू, कारण की आता कसं आपले एक बॉन्ड झालेला आहे, एक संबंध झालेले आपले चांगले, तर तसं आम्ही येणं जाणं ठेवूच. आणि आमची जी मैत्री आहे आतापर्यंत 4 वर्ष झाले, अजूनही आमच्यामध्ये कुठल्याही प्रकारचं काही नाही झालेलं आहे आणि व्यवस्थितरित्या सगळं काही 4 वर्ष आम्ही आमचे मस्त एन्जॉय केलेले आहे, खरंच सांगते तुम्हाला. तर याच्यानंतरही देव करो असंच राहो. आणि तुम्हाला खरं सांगते, त्यांनी मला एवढी मदत केली ना, एवढी मदत केली ना, आणि मी अशी व्यक्ती आहे की मी स्वतःहून कधी कोणाला मदत मागत नाही. मला असं तोंडाने मनुष्या वाटत नाही, पण त्यांनी ना मला कधीही तुम्ही आतापर्यंत बघतच आलेले आहे की माझं काही ना काही दुखणं चालू असते आणि त्या परिस्थितीमध्ये सुद्धा मला त्यांनी इतका साथ दिलेला आहे. कारण की फार जास्त आम्हाला गरमी झालेली आहे आणि त्यासाठी माझ्या अहोंनी आम्हाला बनवून दिलेला आहे इथे मठ्ठा लस्सी नाही छान असा बरं टाका त्याच्यात नाही. तुम्हाला हवे कसं नाही ते छान असा तळलेला आहे, छान असा पापड तळलेला आहे माझ्या ते टाकला पाहिजे, टाकल्यावर फटकन पांढरा मस्त. एवढं काम केल्यानंतर थोडंसं भेटलं. लोणी खूप आहे म्हणायचं त्याचं आहे का ते लोण्याचं मला वास नाही का, छान आहे. डॉली चायवाला एवढं ताट टाकून मीठ करून घेऊन घेऊ का, छान झालं ना. हे कुठेच नाही रे बाबा, त्या की आरामात जास्त काम चालला काम म्हणून नका मी साजरी चालली सासरी चालल्यास मी आता येईल टाटवाटी. आज नरेशला पण टाटवाटी आहे आणि स्नेहाताईंना पण टाटवाटी आहे, कारण त्या पण चालल्या सासरी चालल्या तुम्ही माझ्यापासून दूर चालल्या म्हणून माझ्या सासरी चालल्या. मग
तिथे मायाचं कोण राहील का? आता इथे मायात तुम्ही होते तुमच्यासाठी लहान बहीण नाही हे होतं त्याला जवाई होते त्रास द्यासाठी होते एवढ्या पापडांमध्ये माझ्या तब्येतीत असो किंवा कुठल्याही प्रकारची त्यांनी जे मदत त्यांच्याकडून होईल ना त्यांनी माझी मदत केलेली आहे. मी खोटं नाही सांगत. म्हणजे असे आपल्याला जे भेटलेले संबंध असतात, आपल्याला जे पहिलेच नाही का आपण जन्म घेतो आपल्याला पहिले जे संबंध भेटून जातात ते वेगळी गोष्ट, पण आपण जे तयार करतो ना संबंध ते टिकून राहणं आणि ते चांगल्या पद्धतीचे असणं ते खूप मोठी गोष्ट असते. आणि ते एक व्यक्ती म्हणून माझ्या आयुष्यात आलेली आहे माझी मैत्रीण स्नेहाताई. कधीच मला असं त्यांना म्हणावं लागलेलं नाही आहे की स्नेहाताई मला आता तुमची गरज आहे तुम्ही या. ते त्यांनाच असं वाटलेलं आहे की नाही आता पल्लवी ताईला माझी गरज आहे मला जावंच लागते बा म्हणून. तर असं आहे आणि खरंच असंच राहो आणि असंच आम्ही कायम दूर जरी असलो ना तरी पण आम्ही सोबत राहो. जेव्हा स्नेहाताईंची इच्छा वाढदिवसाचा कार्यक्रम होता ना तेव्हासुद्धा माझ्या आईला इतकं भरून आलं की माझी आई अक्षरशः रडली. कारण की त्यांनासुद्धा माहिती आहे की स्नेहाताई काय आहे बा म्हणून आणि माझ्यासाठी काय आहे बा म्हणून. कारण माझ्या आईला स्नेहाताई होत्या म्हणून टेन्शन नव्हतं. एक बहीण मोठी बहीण जे असते ना मोठ्या बहिणीसारख्या राहिलेल्या आहे आणि त्यांनी मला सगळ्याच ह्याच्यात साथ दिलेला आहे. तर असा आहे सगळा स्वयंपाक जो आहे तो रेडी आहे आणि इकडे पण ठेवलेला आहे स्वयंपाक काही. तर असं आता थोडंसं ॲडजस्टमेंट करावं लागतं एवढा मोठा स्वयंपाक असला की. आणि अवतार झालेला आहे माझा असा. तर इथे हे बघा ताट वगैरे सगळं काढून ठेवत आहे, दिवा लावायचं ते पण काढून ठेवत आहे. तर सगळं काही रेडी झालेलं आहे आणि अवताराला झालेलं आहे. तर थोडंसं आपण आपला अवतार चेंज करून घेऊया. स्नेहाताई करत आहे तिकडे रांगोळी वगैरे टाकत आहे. इथे सुरू आहे रांगोळी टाकणे. छान. काय काढतेस स्नेहाताई? केळीचं पान. हो आहे कलर आपल्याकडे. हो तेवढंच काढा. हिरवा कलर आहे का डार्क वाला? कशा? छान व्हेरी गुड. डार्क नाही आहे का? थांबा मी बघते. तर यांनी अशा पद्धतीने काही सजवलेलं आहे बघा. हे यांनी केलेलं आहे. हे नाव पण लिहून आणले पटकन आणि हे मी आता थोडंसं फुलांनी हे करून घेतलेलं आहे. वेळेवरचं छान होते पण वेल कामात आले ना. वेल कामात आले आमचे. छान वाटत आहे. तुम्हाला कसं वाटत आहे कमेंट्स बॉक्समध्ये नक्कीच सांगा. इकडे रांगोळी टाकलेली आहे. नरेशची केळवण आणि हे आहे वेलकम वगैरे असं. स्नेहाताईंनी काढली रांगोळी. या 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 नवरदेव. यावे यावे नवरदेव. पाया नसते लागत. पाया नसते लागत. जबरदस्तीचा मामला आहे बापा. जय बापा देवा. पेमेंट उद्या लवकर. समोसा पण देतात. अक्षित वगैरे लावा. हा अशीच लावा अशीच लावा. पाणी सहन नाही त्याला. ते पेढा आणायची आम्हाला आठवण नव्हती राहिली त्याच्या. काजू कतली गाऊन आहे का? गाऊन असेल तर घे ना.
तर झालेलं आहे सगळ्यांचं जेवण आणि जेवण करून सगळेजण बाहेर बसलेले आहे आणि नरेशसुद्धा चाललेला आहे आता घरी. माणसांचे जेवण झाल्यानंतर मग आम्ही सुद्धा जेवण करायला घेतला आणि आजच्या जेवणात बघा वरण भात भाजी पोळी कढी भजे पापड आंब्याचा रस कुरडी हे सगळं जेवायला होतं. आम्ही सगळ्यांनी तिघींनी मस्त जेवण करून घेतलं आणि मेन म्हणजे सगळ्यांना पूर्ण स्वयंपाक खूप आवडलेला तर मला पण त्या गोष्टीचं समाधान झालं. मग स्नेहा जेवण छान एकदम मस्त झालं अप्रतिम. आणि जाता जाता तुम्ही माझीचे भांडे घासून चाललाय ना. मी म्हटलेला शब्द तुम्ही हे करून गेल्या ना. मी यांना म्हटलं होतं कारण की आम्ही जेव्हाही केव्हा स्वयंपाक करत असतो ना तेव्हा नाही का या भांडे घासते म्हणजे घासतेच, मला भांड्यांना हात लावून नाही देत. तर त्यांना म्हटलं तुम्ही आता म्हणलं जेव्हा जा ना म्हणलं तेव्हा जायच्या आधी माझी भांडे घासून दे जा म्हणलं. शेवटी झालं तसंच, पहिले भांडे घासून घ्या मग जा. आता पुढच्या वेळेस कधी यार भांडे घासायसाठी बोलवा तेव्हा का बोलवा लागते कधीच नाही आता तुम्हाला. आता बोलवणार नाही मी वाट पाहिन माझी मैत्रीण खरंच येईन का, माझी आठवण येईन का, परीक्षा घेईन आता माझ्या मैत्रिणीची. झालं आता उद्यापासून असं झालं की माझ्या मामे भावाचं लग्न आणि यांच्या बदलीचं जे आहे सामान वगैरे नेणं. आंब्याच्या रसाचा गोवा रस तर खाल्लाही नाही स्नेहाताईने. आम्ही दोघींनी रस खाल्ला. माझ्यावरही सावली पडली यांची. आता मला पण आवडायला नाही लागला आंब्याचा रस. तर असं झालं की लग्न आणि यांचं जाणं एकच आलं. तर आता कळेन असं झालं की कसं करायचं. कारण आम्हाला जायचं होतं स्नेहाताईकडे, म्हणजे स्नेहाताईंच्या सोबत जायचं होतं. तर आता बघू तिकडले जर कार्यक्रम आठवत आले, कारण लग्नाच्या दिवशी तर नाही जाणार आहे, लग्नात येणार आहे तुम्ही. मग लग्नासाठी थांबलायच नाही आली नव्हती म्हटलं थांबणं वाया जाते काय. शेवटी पत्रिका आली. लग्नात या मस्त अशा ये जा हळदीला वगैरे मस्त पाहायचं. असं आहे. मग आता बघू कसं काय होते तर, कारण की लग्न वगैरे तर सर्व काही होऊन जाणार तोपर्यंत कथा वगैरे राहील. दिवस आहे का काही नाही, पटकन दिवस चालू वेळ आहे करता करता दिवस निघत आले आणि चालल्या मग तसं नाही. मार्च एंडिंग झालं, मार्च एंडिंग हे झालं, एप्रिल एंडिंग हे झालं. तसं नाही तर 1 तारखेचं तर वाढदिवस आहे तुमचा. आम्हाला पार्टी वगैरे तुम्हीच येत नाही म्हणता राहत हो खास करा. सर आले आमचे, चंद्रपूरला राहते सर आणि स्नेहा इथे राहते. तर सर आले आमचे आणि छान आईस्क्रीमची सगळ्यांना पार्टी दिली. सगळ्यांना तिकडले इकडले क्वार्टरवाले सगळे जे इथे जेवण करायला नव्हते त्यांना पण सगळ्यांना सरांकडून ट्रीट. तर असं आहे. मी पहिले सरांच्या मागे लागले. सर आईस्क्रीम, भाऊजी आईस्क्रीम. हां जेवण जास्त झालं त्यामुळे मस्त असं ढिले ढाले मोकळे कपडे घातलेले आहे आणि आता जाऊ आता मस्त वॉक करायसाठी. चला वॉक करत जेवण सांगा वॉक करायची तुझी यायची अजून. हात लावल्या इथं मॅचिंग नाईट मी चेंज केलं नाही तर आम्ही सगळी जणी मॅचिंग झालेलं होतं. नाही तर का फोटो झाले असतं का. आणि आमची डेकोरेशन छान वाटत आहे. असंच राहतो कसं नाही काय हो तिथलं खा बदलायचं रोज काहीतरी. हां नाही जे मी आता व्हिडिओमध्ये हेडिंग देत जाईल ते इथं ठेवली आज. म्हणजे आजचं काय आजच्या दिवसाचं हेडिंग काय आहे असं. सुंदरता बघा, सुंदरता निसर्गाची. एवढ्या उन्हाळ्यात फुलं लागते ना याला मस्त. मग दरवेळेस येते
असं नाही आहे मस्त. तर छान अशी आमची शतपावली झालेली आहे आणि आम्ही आलो घरी. त्याच्यानंतर पुन्हा बसलो थोडा वेळ. आमच्या गप्पा गोष्टी नाही संपल्या कारण आता 2-3 दिवस राहिलेले आहेत. तर चला मग आता मंडळी, करते मी आजच्या ब्लॉगला इथे सेंड. आज खूप थकल्यासारखं वाटत आहे, भयानकवाला थकवा आलेला आहे. तर आजच्या ब्लॉगला मी इथेच एंड करते. आजचा छोटासा ब्लॉग तुम्हाला कसा वाटला कसा नाही कमेंट्स करून नक्कीच सांगा. आणि आपल्या चॅनलला लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करायला विसरू नका आणि बेल आयकॉनवर नक्की क्लिक करा. भेटू उद्या नवीन एका छानशा व्हिडिओमध्ये. तोपर्यंत बाय बाय, गुड नाईट, टेक केअर.